नमस्कार. मी डॉक्टर प्रशांत भोसले, नेचर क्युअर थेरपिस्ट, ट्रॅडिशनल मेडिसिन अँड रेमेडीज एक्सपर्ट. मला आज तुम्हाला एक महत्त्वाच्या दोन गोष्टी सांगायच्या आहेत. हिवाळ्यात ह्या दोन चुका टाळा. सध्या थंडी खूप पडलेली आहे आणि मी आजूबाजूला स्ट्रोक आलेली अशी लोकं खूप पाहतो आहे. तर ह्या गोष्टीकडे मला तुमचं लक्ष वेधायचं आहे. हिवाळ्यात ह्या दोन चुका करू नका. पहिली गोष्ट, टू व्हीलरवर फिरताना बरेचसे लोक पुरेसे अंगभर कपडे घालत नाहीत किंवा कानात कापसाचा बोळा ठेवत नाहीत. पहिल्यांदा टू व्हीलरवर फिरताना कानामध्ये कापसाचा बोळा ठेवा, तोंड झाका, नाकामध्ये कानामध्ये चेहऱ्याला डायरेक्ट थंड हवा लागू देऊ नका, डोकं झाका. अजून एक, बरेचसे लोक अंगभर कपडे घालत नाहीत, टी शर्ट शॉर्ट्स असं घालून फिरतात. हे रिस्की आहे. याचं कारण असं आहे की आपल्या शरीराचं 38 डिग्री टेम्परेचर असतं आणि बाहेर साधारणतः 12, 13, 17, 18 आधी नाशिक भागामध्ये वगैरे, निफाड वगैरे परिसरामध्ये 6-7 डिग्रीपर्यंत टेम्परेचर, किंवा पुण्यात वगैरे सुद्धा टेम्परेचर खूप आहे, विदर्भात वगैरे खूप कमी आहे. तर होतं काय, आपल्या बॉडीचं टेम्परेचर साधारणतः एक 38-39 डिग्रीच्या आसपास असतं आणि बाहेरचं टेम्परेचर 20-22 असेल, 17-18 असेल, 8-9 असेल. तर आपल्या शरीराचं तापमान मेंटेन करण्यासाठी आपल्या शरीरात रक्ताभिसरण वेगात होतं, ब्लड फ्लो वेगात होतो, धमन्यातून तो वेगात होतो, आर्टरीज आपण म्हणतो. आणि ते रक्त पुढं ढकलायचं, लोटून न्यायचं काम करतं आपलं हृदय. आपलं हृदय म्हणजे इथे असतं डाव्या बाजूला. हे हृदय म्हणजे एक छोटीशी मोटर आहे. ज्याला जास्त ताकद लागते ते रक्त पुढं ढकलायला. ते पुढं ढकलल्यामुळे काय होतं, वेगात रक्ताभिसरण झाल्यामुळं आपल्या बॉडीचं तापमान, टेम्परेचर हे मेंटेन, आयडियल लेवलला मेंटेन करायला मदत होते. मग या दरम्यान जर बाहेर थंडी खूप असेल, तुम्ही अंगभर कपडे घातले नसतील, तर तुमचं अंग गार पडतं आणि तुमच्या ज्या धमन्या आहेत, रक्तवाहिन्या आहेत, त्या आकुंचन पावू शकतात. आकुंचन, जर त्या रक्तवाहिन्या आकुंचन पावल्या आणि त्यातून रक्तप्रवाह पुढे ढकलायला जर आपल्या मोटरला, हृदयाला जर प्रेशर येत असेल, तर त्यातून स्ट्रोक येऊ शकतो. मी मेन मुद्द्याचं काय बोलतोय, ह्या दोन चुका टाळा आणि स्ट्रोकला टाळा. ह्या दोन चुका कुठली, अंगभर भरपूर कपडे घाला, कान पॅक करा, अंग व्यवस्थित स्वेटर घाला, पूर्ण शर्ट घाला, वरून स्वेटर घाला, टी शर्ट शॉर्ट्स असं काही घालून फिरू नका, त्यातून शरीर गार पडतं. ह्या भागात झाला तर तुम्हाला स्ट्रोक येईल, मेंदूच्या ह्या भागात झाला तर पॅरालिसिस येईल, किंवा बऱ्याचशा लोकांची मी पाहतोय की एक डोळा, एक साईड पॅरालिसिस झालेली आहे, किंवा हात फक्त पॅरालाइज झालेला आहे, कोबरापासून पुढे हातच पॅरालाइज झालेला आहे, किंवा कमरेपासून खालची बाजू पॅरालाइज, पार्शली पॅरालाइज आपण त्याला, हलकासा ते एक झटका असतो, त्यातून माणूस अधूही होऊ शकतो, किंवा त्याला डेली ॲक्टिव्हिटीज करायला मर्यादा येऊ शकतात. आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ही टाळा, ही चूक टाळा की डोक्यावरून आंघोळ करू नका. बरीचशी लोक राणा भीमदेवी थाटामध्ये असं म्हणतात की आम्ही थंड पाण्याने आंघोळ करतो. हे काही पुरुषार्थाचं लक्षण नाही आहे. इथे काही कुणाला, तुम्हाला सीमेवर जाऊन लढण्यासाठी काही कुणाला पारितोषिक कोण तुम्हाला देणार नाही आहे. तुम्ही थंड पाण्याने आंघोळ करता. थंड पाण्याने आंघोळ हे साधू महात्म्य, संत महात्म्य, ऋषीमुनींना लागू आहे. आपण प्रापंचिक लोक आहोत, ते आपल्याला लागू पडत नाही. आता आंघोळ कशी करा, अगोदर पायापासून सुरुवात करा. पाय अगोदर धुवायला, नंतर हळूहळू वरती या. आणि आंघोळ ही गरम पाण्यानं करा. उन्हाळा असेल तर थंड पाण्याने करू शकता, पण हिवाळा आहे, आत्ता थंडी खूप आहे, गरम पाण्याने करा. खालून वरती अंग धुवत या. बरेचसे लोक कडक अगदी थंड पाण्याने आंघोळ करतात आणि डोक्यावरती गरम पाणी घेतात. ज्यावेळेला थंड पाणी घेतात डोक्यावर, ज्यावेळेला तुम्ही थंड पाणी डोक्यावरती घेता किंवा अंगावरती घेता, त्या भागातल्या रक्तवाहिन्या, जिथं ते पाण्याचा मारा बसलेला आहे अंगावरती, समजा मी डोक्यावरती पाणी घेतलं, तांब्यानं डोक्यावरती पाणी ओतलं, तर इथल्या रक्तवाहिन्यांचा आकुंचन पाहू शकतात, जेणेकरून स्ट्रोक येऊ शकतो. जर इथल्या रक्तवाहिन्यांवर ते जर पाणी ओतलं, अंगावरती ओतलं, तर त्या भागातल्या रक्तवाहिन्या आकुंचन पाहू शकतात. रक्तवाहिन्या आकुंचन पावले की हृदयावरती प्रेशर येणार. बॉडीला टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी रक्ताभिसरण वेगात व्हावं लागतं. त्याच्यासाठी त्या आकुंचन पावलेल्या रक्तवाहिन्यातून रक्तप्रवाह जर पुढं सरकत नसेल तर हार्ट फेल होण्याचे चान्सेस पण होऊ शकतात. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा, मॅक्सिमम हार्ट अटॅक हे थंडीच्या दिवसात येतात. आणि ते कधी येतात, ब्राह्ममुहूर्तावरती. ब्राह्ममुहूर्त कधी सुरू होतो, साधारणतः 3:30 पावणे 4 पासून 5:30 पर्यंत हा ब्राह्ममुहूर्त असतो. या दरम्यान आपलं हृदय हे वेगात काम करत असतं. त्याच पद्धतीनं ज्यावेळेला तुम्ही संध्याकाळी 7 नंतर ज्यावेळेला थंड हवेत फिरता, साधारणतः 10-10:30 वाजेपर्यंत, या दरम्यान सुद्धा आपलं हृदय अतिशय कार्यक्षमपणे वेगानं काम करत असतं. कारण का त्या दरम्यान आपलं खाल्लेलं अन्न आणि सूर्यास्तानंतर चंद्रनाडी जागृत झाल्यामुळं त्याच्यामुळं पण तो एक प्रेशर वाढलेला असतो. त्यामुळे ह्या दोन चुका टाळा.
थंड पाण्याने आंघोळ टाळा. अंगभर कपडे घालून बाहेर फिरा. अंग झाका. सगळ्यात महत्त्वाचं अजून एक तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची की हे असं का होतं, जेव्हा थंड प्रदेशामध्ये हे आपले लोकांना जेव्हा हायपोथर्मिया म्हणतो किंवा बऱ्याचशा लोकांच्या पायाला जखमा होतात, बर्फ खूप असल्यामुळं पायातल्या रक्तवाहिन्या चोकअप झाल्यामुळं त्या जखमा बऱ्या होत नाही आणि पाय सडतो. गँग्रीन्समध्ये, डायबेटिक गँग्रीन्समध्ये काय होतं, हेच होतं ना. डायबेटिक गँग्रीन होतं म्हणजे काय होतं, तुमच्या पायातल्या जखमापर्यंत रक्तप्रवाह पोचत नाही, त्यामुळं तो स्नायू सडतो. दॅट इज कॉल्ड डायबेटिक गँग्रीन किंवा जखम म्हणतो, ऑस्टिओमायलायटिस आपण त्याला म्हणतो. तिथं त्याला काय करावं लागतं, तो भाग कट करून काढावा लागतो. अजून एक महत्त्वाचं मला तुम्हाला सांगायचं की थंड पाणी पिऊ नका ह्या महिन्यामध्ये. बरेचसे लोक अगदी फ्रीजमधनं काढलेलं पाणी थंड पाणी पितात. ते पाणी ज्यावेळेला तुम्ही थंड पिता त्यावेळेला पोटामध्ये जातं. ज्यावेळेला तुमच्या ते पोटामध्ये जातं, त्या 4, 5, 7, 8 डिग्रीच्या पाण्याला नॉर्मल 38 डिग्री 39 डिग्रीपर्यंत आणण्यासाठी शरीरातलं सर्व रक्त त्या पोटात जातं आणि त्या रक्त त्या पाण्याला नॉर्मल टेम्परेचरला आणायला मदत करतं. परिणामी काय होईल, शरीराच्या इतर भागामध्ये रक्तपुरवठा कमी होऊ शकतो आणि त्या भागामध्ये लिटरल पार्शल, मिनी पार्शल स्ट्रोक येऊ शकतो, पॅरालिसिस होऊ शकतं. बऱ्याचशा लोकांच्या एक ऑर्गन डॅमेज झालेलं आहे, पण त्यांना ते जाणवत नाही, सांगताही येत नाही. ज्यावेळेला ते ट्रीटमेंटकडे येतात त्यावेळेला काही भाग हा अधू झालेला असतो. मग ते काय म्हणतात, मला व्हिटॅमिन B12 झालं. हो, व्हिटॅमिन B12 सुद्धा हे होतं, पण जर B12ची डिफिशियन्सी भरून काढल्यानंतर पण जर तुमचा त्रास बरा होत नाही, तो ऑर्गन, तो अवयव व्यवस्थित चालत नाही, तर काहीतरी चुकतं आहे, काहीतरी तुमच्याकडून चुकलेलं आहे किंवा तुम्ही हे पाळलेलं नाही.